मीनाबाई गसे 100ला 200 रुपये नाही म्हणून गसे आधी नाकातलं मेकुड 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 आधी नाकातलं मेकुड 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 आधी नाकातलं मेकुड 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 आधी नाकातलं मेकुड 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 काम खातो भाजीला मीठ कमी होतं ना तू तिच्या जेवणी होती का नाही मी तिच्या तुला काय माहिती गाडीत झोपली माझ्या हरी खंडोबाच्या बोल्याला ग सही बाई ग बाई ग बाई एक खोबऱ्याची वाटी बाई वाटी ग वाटी बाई वाटी 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 अशी ती मीना ताई ग सई बाई ग बाई नाकातला शेबुड ताटी बाई ताटी ग ताटी बाई ताटी नाकातला शेबुड ताटी बाई ताटी ग ताटी बाई ताटी नाकातला शेबुड ताटी बाई ताटी ग ताटी बाई ताटी नाकातला शेबुड ताटी बाई ताटी ग ताटी बाई ताटी नाकातला शेबुड ताटाला तिला मीठ भेटलं नव्हतं हिला तरी काय माहिती भात भात याला म्हणती मिठाण त्याला म्हणती मिठाण एक कानुकीची कौ झाला त्या गरबालकाची कानुकीची फजिती मीठ काही येईना घास काही बाईला गिळा ना काहीच गेला ना हिनं पाहिला अंदाजी कोणती कोणी कोणती कोण पाहिलं लगेच नाकात मोठं घातले लगेच कालीला हे तुला समजलं नसतं पण तिने उरलेला तो भात तुझ्याकडे म्हणून तुला समजलं बहिणीचा अपमान करतो का रे आणि बहिणीचा अपमान नाही सहन होतं द्या 100 रुपये माग तुम्ही काही हा देऊ ना मग हे काय आपलेच पैसे ना कोणते मा कोण नाही लागत हा म्हणून गद्दारी बाबा काय हो तुम्हाला तिसरं वरदान दिलं अजून काय म्हणणं आहे नाना 100ला 200 रुपये नाही म्हणून सही बाई ग बाई तिथं शेळ्याचं बोकुड 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 तिथं शेळ्यातलं बोकुडा बोकुड 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 तिथं शेळ्याचं बोकुड 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 तिथं शेळ्यातलं बोकुडा बोकुड 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 तरी म्हणलं त्या घोरनाट वास खाऊन होणार ते घरात गेला की रात्री हा पावसामुळे येऊन आला ना ऐकलं बाबारी अशा त्या ड्युटीची शिवाही म्हणून ड्युटीवाल्याला नाव ठेवू नये त्याची चेष्टा मस्ती आज आणि डायरेक्ट म्हणाला तुझ्या बापाच्या सुना म्हणजे आम्ही नात्याने कोण हा पाण्या भाऊ आला आणि डायरेक्ट म्हणाला माझ्या बापाच्या सुना म्हणजे आम्ही त्या रोडवर पडलेले काय काव काका बघा बरं तुम्ही सारख्या बाई संघ कोण बोलो त्याची लायकी आहे का त्याला काही वयस व्हायचं विचार आहे का नाही बाई हा आता तू खरं सांग येतील तुझी वहिनी नाही लगेच नाही येतील माझी तर लगेच नाही तिकडे बाबाने लगेच नाही लगेच नाही आता कोणी बसासारखं आहे कोण हे कोणीच माझ्या वयात बसासारखे नाही दादा फक्त वयात मी आहे बाई तो माझं बसून
आता की तुझे दुधाचे दात पडले काय माझ्यासोबत लग्न करणं करा ओ मूर्खा आ बाई हा मारून नाही बाई. मारून नाही बाई. शहाणा माणूस मारून नाही. शाळा माणूस तुला अक्कल वाटते का काही काय ते? तुझी माझी वय बसते का अरे आता कोणी येतो नाही म्हणत. अरे मला कमीत कमी माझ्या वयाचा असा चांगला सुलता बाई, तो वय 16-17 वर्षाच्या वयाचा मुलगा पाहिजे मला तो अंदाजे वय किती वर्षाचे रे? तुला माहिती नाही का मी आता की 16 वर्षाची आणि मला सोबत लग्न करायचं असलं ना हे बघे टोपी आले आज सगळीच कमीत कमी 18 वर्षात झाले ते हा अजून ते दुधाचे पडले आताशे. उगलेच नाही म्हणते ते अरे दुधाचे पडले. दुधाचे पडले का हा गेलं का ते पाहिजे. मग तुम्हाला काय बोलतो? असू द्या. हा